सावित्री। तुमचे पाय चेपून देते, हळूवार चेपून देते, बरं वाटेल तुम्हाला। लहानपणी मी बाबांचे असेच पाय चेपून द्यायचे। लतिका, अगं पण तूच तर मला सांगितलं होतंस ना मागे एकदा की तुझे आई बाबा दोघेही अमेरिकेत असतात म्हणून। अगं बाई, विसरलेच मी। आईंना ऍसिडिटी झाली तर त्यांना औषध द्यायचं होतं। आलेच मी। हे बघ कुंदा, विनीतासाठी मी गावाकडे एक मुलगा पाहिलेला आहे। आणि वैभव, त्याची कशाला परीक्षा घेतोयस मग? त्याची मला पूर्ण वाट लावायची। विनीताच्या डोक्यातून त्याच्या प्रेमाचं असलेलं खूळ कायमचं निघून जाईल। आणि मग काय? तीर्थयात्रा। वेडी आहेस का? माझं वय काय तीर्थयात्रेचं झालेलं आहे? मग एखादा जवान मुलगा पाहायचा आणि तुझं लग्न लावून द्यायचं, आणि या जबाबदारीतून मोकळं झालं ना की मग माझं लग्न लावायचं। काय? जे ऐकलंस ना ते पूर्ण सत्य आहे। विनीची कुंदात्याची खूप आठवण येते। कुंदात्या काय करत असेल? अगं मग जा ना, उद्याच जाऊन भेटून या सगळ्यांना। पण बेटा, एक गोष्ट लक्षात ठेव, तू तिथं तन्वी म्हणून जाशील, पण त्यांच्याकरता भेटायला लतिका आली असेल। तेवढी काळजी आपल्याला घ्यायला हवी। काय केलं हिने माहितीये का? शांत हो। आणि गणपती मावानी जादू टोळा केला माझ्यावर। माझा चेहरा बदललाय त्यांनी। हॅलो, काय? का खोटं बोललीस तू माझ्याशी? काय बोलताय तुम्ही? मला सगळं सत्य कळलंय लतिका। माझ्या कुटुंबाचे शत्रू असलेल्या राघव निंबाळकरांची मुलगी आहेस ना तू? माझा विश्वासघात केलास तू, आणि म्हणूनच तुला माझा जीव घ्यायचा आहे, हो ना? म्हणूनच तुला माझ्याशी लग्न करायचंय, माझ्या होणाऱ्या बाळाची आई व्हायचंय। गणपती मामावर जे हल्ले होत होते ते सगळे तूच तर घडवून आणत नव्हतीस ना? हो, मी असं का करेन? तर मी तुला जिवंत सोडणार नाहीये, मी तुझा जीव घेणार आहे। मला कुठले शाप लागायचे असतील ते लागू देत, पण मी तुला सोडणार नाहीये। तू अगं, तू होतीस कुठे इतके दिवस? हा, मी हॉस्पिटल मधून पळाले। हे लग्न करून तुम्ही कधीही सुखी नव्हतात, म्हणूनच मी ठरवलंय या घरापासून, तुमच्यापासून वेगळं व्हायचं। मग तुम्ही लतिका ताईंबरोबर आनंदाने संसार करा। एवढंसं नाटक बघितलं तर इतका शॉक, मग पुढे कसं होणार? अजून पुढे बरेच धक्के पचवायचे तुम्हा सगळ्यांना। या पाटणकर कुटुंबाविरुद्ध केस करणार आहे मी। गणपती मामांनी यांचं आणि माझं एका अंधश्रद्धेपायी लग्न लावलं, पण यांना आणि यांच्या घरातल्यांना मी सून म्हणून कधीच पसंत नव्हते। विक्रम, लतिका होऊन सुद्धा तू विक्रमला नाही वाचवू शकत माझ्यापासून। मी परत आलीये तन्वी, आणि आता मी एकटी नाहीये। विक्रम, माझ्यासोबत कोण आहे बघायचंय?